लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमदार रोहित पवार या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कांद्याचा हा प्रश्न जो आहे तो इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना भेडसावतोय. शासनानं वेगवेगळे निर्णय घेतले, धोरणात्मक निर्णय घेतले, मात्र तरी देखील कांद्याचा वांदा जो आहे तो अजूनही सुरूच आहे. आज या मोर्चाच्या निमित्तानं मागणी केली जाणार आहे की कांद्याला 3,000 रुपये हमीभाव मिळावा आणि जो कांदा खरेदी केला गेलेला आहे त्याला पण जवळपास 1,500 रुपयांचं अनुदान मिळावं. नेमकी कांद्याची काय परिस्थिती आहे, आपण सध्या चांदवडच्या कांदा मार्केटमध्ये आहोत आणि या ठिकाणी हा उच्च प्रतीचा क्वालिटी 1चा कांदा जरी आपण बघत असलो तरी साधारण 1 एकर कांद्याचं उत्पादन घ्यायचं तर किमान 2,000 ते 2,200 रुपये प्रति क्विंटल एवढा खर्च जो आहे तो सरासरी येतो. अशा परिस्थितीमध्ये सरकारनं काल असं जाहीर केलं आहे की 1,580 रुपये प्रति क्विंटल हा शासनाचा खरेदीचा दर जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जाईल. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, इथले माजी सरपंच देखील आहेत, तिसगावचे माजी सरपंच. बरं, आता सरकारनं असं म्हटलं आहे की 1,580 रुपये हा शासकीय खरेदीचा दर जो आहे तो ठरवला जाईल. आजच्या आंदोलनात मागणी अशी आहे की 3,000 रुपये हमीभाव मिळावा. नेमकी काय परिस्थिती आहे, म्हणजे नेमका अडचणीचा भाग कुठे आहे तुम्हाला वाटतो? मला असं म्हणायचं आहे की जरी शासनाने जो भाव ठरवून दिला तो सर्वसाधारण शेतकऱ्यांना मिळणारच नाही. याच्यात असंही होऊ शकतं जी चांगल्या क्वालिटीचं आहे त्यांनाच भाव भेटेल, इतरांना भेटणार नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिवार माल राहतो, गुलटी राहतो, गोल्टा राहतो, मीडियम राहतो. तर जशी सरसकट त्यांनी जर हा भाव दिला तर एक वेळ ठीक आहे, परंतु हा भावसुद्धा न परवडणार आहे. कारण मॅक्झिमम 2,000 रुपये शेतकऱ्या प्रति खर्च येतो. आजचे डिझेलचे भाव बघता तुम्ही, नांगरणी, त्यानंतर रोटरी मारणं, वाफे पाडणं, पाणी भरणं, अतिशय खूप खर्च आहे. आणि आज मजूरसुद्धा शासनाने दिलेल्या सुविधांमुळं मजूर मिळत नाही, मजुरीसुद्धा वाढलेली. लोक अक्षरशः वैयक्तिक जे शेतकरी स्वतः ते उन्हामध्ये काम करता, मजूर येत नाही. म्हणजे अशा सगळ्या बाबीचा विचार करता मॅक्झिमम 2,000 ते 2,200 रुपये खर्च येतो. आणि शासनाने माझी विनंती ही राहील, शासनाने सरसकट हमी भाव द्यावा. बरं, पण 3,000 रुपये हमी भाव जर समजा दिला तर त्याच्यात थोडंफार काहीतरी पदरात पडेल असं वाटतंय का शेतकऱ्यांच्या? 3,000 रुपये दिले पदरात पडेल ना? हो, पडेल, 100% पडेल. पण हे 1,200-1,300 भाव काहीच नाही, येण्याचा खर्च सुटत नाही लोकांचा. खूप आवड परिस्थिती आहे. आज या तारा पट्ट्यातून 5,000 रुपये गाडी भाडं आहे. जर 15 क्विंटल माल आणला त्यांना बरोबर आहे, पैसे किती वाढले तुमच्यावाले? 20-22,000 होत्या, 5,000 रुपये तोच खर्च आहे डिझेलचा. मग काय राहतं शेतकरी? काहीच नाही राहत. डिझेलचा खर्च आहे, कामगारांचा खर्च आहे, पाण्याचा खर्च आहे, फवारणीचा खर्च आहे. आणि एवढं सगळं करून ज्या वेळेला हा कांदा बाजारांमध्ये येतोय त्यावेळेला या कांद्याला जर दर मिळाला नाही तर शेतकऱ्यांना नेमकं करायचं काय असा प्रश्न आहे. याच सगळ्या विषयांवर आज चांदवडमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाच्या अगदी एक दिवस रात्री शासनानं जरी जाहीर केलेलं असलं की 1,580 रुपये शासकीय दर हा कांद्यासाठी ठरवलेला असला आणि तसं जाहीर जरी केलेलं असलं तरी जोपर्यंत 3,000 रुपये हमीभाव मिळत नाही तोपर्यंत सगळा खर्च जाऊन शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे पडणार नाहीत हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळे आजच्या मोर्चाच्या निमित्तानं तरी काही निर्णय होतोय का, शासन दबावापोटी काही निर्णय घेईल का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन हरीशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.